ISPL मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त चेन्नई सिंगमच्या माध्यमातून खेळत असताना अप्रतिम कामगिरी त्याची पाहायला मिळाली। त्याच्यानंतर पाटील फार्म हाऊसचे प्रोप्रायटर रणजितजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्याच्या शुभ हस्ते आपण देत आहोत या ठिकाणी 40% डिस्काउंट वाउचर आणि मिस्टर पियुष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मेडल। सो वेल प्लेड विश्वनाथ, जरूर तुम्हाला अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। क्या बात आहे, ढोल ताशे नगारे सर्व काय आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात। पिपेऱ्या सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगला वातावरण समीर आता मात्र निर्माण झालेलं आहे। हो हो हो, ब्रास बँड सुद्धा आता आपल्याला बघायला मिळतात। हंसिका स्पोर्ट पिंपलगरच्या विरोधात MCC कासार वडवली भिवंडी तालुक्यातील एक संघ आणि एका बाजूला ठाण्यातील कासार वडवली संघ। समीर, 3 संघ आता मात्र शिल्लक आहेत आणि तीनही आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या तालुक्यातून संघ आपण पाहतोय। कारण जरूर जरूर भिवंडी मधून पिंपलगर, ठाण्यामधून तुम्ही पाहतात कासार वडवली आणि वसई पालघर मधून गावदेवी स्पोर्ट दानेव संघ। परंतु राजेंद्र पाटील साहेबांचा चषक कुठे जाणार, भिवंडीत, ठाण्यात की पालघरात? जबरदस्त आता हे 3 संघ तुम्हाला बघायला मिळालेले आहेत। आणि चला, आतापर्यंत आपण विचार केला पॅम्पलेट्सवर विजेते संघ लिहिलेले आहेत, परंतु या 3 पैकी एकही संघ आतापर्यंत स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक जिंकलेला नाहीये। म्हणजे 2025 ला एक नवीन विजेता संघ तुम्हाला बघायला मिळेल। वेलकम बबली भगत। जरूर जरूर एक नवीन संघ आता मात्र आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन संघ पाहायला मिळणार आहे। आई गावदेवी प्रसन्न, गावदेवी स्पोर्ट लाखिवली आणि राजेंद्र पाटील आणि प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025। क्या बात आहे, मागील 17 वर्षांमध्ये हे प्रथमतःच आपण 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय आणि या 3 संघांनी बाजी मारलेली आहे। बॉल आउटच्या माध्यमातून आपण बघितलं तर फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला तो गावदेवी स्पोर्ट ढाणीव आणि आता सेमी फायनल नंबर 2 पिंपलगरच्या विरोधात कासार वडवली असा सामना। 3 षटकांचा सामना जेथे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय MCC कासार वडवली संघानं स्वीकारलाय। प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे। दोन्ही पंचांच्या माहितीसाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाज पाहिलं तर या ठिकाणी कासार वडवली संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सज्ज होतोय मिस्टर आरिफ खान। आणि जरूर तिन्ही संघांचं आयोजक आमचे या स्पर्धेचे वन मॅन शो राजेंद्र पाटील साहेबांच्या वतीने तिन्ही संघांना शुभेच्छा। मॅच ऑन, लेट्स प्ले। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन, खेळाडू बाद। आणि पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज गणेशची मात्र विकेट्स पाहायला मिळाली। टॉपेज लागलं आणि पाहू शकलो शॉर्ट फैलीकडे मात्र फिल्डर तैनात होता आणि अखेर कुठल्या प्रमाणे त्याने मात्र चूक केली नाही। चांगली सुरुवात गोलंदाज आरिफ खानच्या वतीने पाहायला मिळाली। तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल जबरदस्त कामगिरी या तिन्ही संघांची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। परंतु क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो, तो जितावो सिकंदर आणि सुरुवात कासार वडवली संघाची मात्र चांगल्या प्रमाणे आपण पाहतोय। दरम्यान कासार वडवलीचे परेश पाटील यांनी MCC कासार वडवली या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया मनपूर्वक स्वागत। पहिलाच बॉल लेन बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉपेज आणि बॉल सर फाईन लेगला जेल स्वरूपामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद झालेला आहे। आणि पहिल्याच बॉलवर फार मोठा धक्का हंसिका स्पोर्ट पिंपलगर संघाला लागतोय। भरपूर सगळे पिंपलगरचे आता मात्र समर्थक आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत। कारण क्रिकेटचा वेळ आपण पाहिलं तर या ठिकाणी पिंपलगर संघाला आपण नेहमीच पाहत असतो, कारण अनेक वर्षापासून परंपरा पिंपलगर गावातून आपण पाहत असतो आणि नेहमीच त्यांचा मात्र वर्चस्व आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे। परंतु या ठिकाणी गणेश पाहिले तर आरिफ खान पुन्हा हो चेंज ऑफ पेस आणि कटर होता या ठिकाणी। हो रनरची संधी हो गमावली। प्रीतम भोईरची मात्र विकेट स्थिती मात्र धोक्यात होती, परंतु हंसिका स्पोर्ट पिंपलगर संघाचा विचार केला तर पर 6 आणि पर 4 साठी भरतजी पाटील आणि सोमनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे। फार मोठ्या संख्येने पाठीराखी आपण पाहतो पिंपलगरचे। तसेच तालुका क्रिकेट मधील एक नामांकित पंच निकलेश बजागे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत।
त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. निकलेशजी बजागे. जरूर जरूर अतिशय एक चांगली व्यक्तिमत्व आणि एक चांगले पंच म्हणून त्यांची कामगिरी आपण नेहमीच भिवंडी विभागामध्ये पाहत असतो. दरम्यान आरिफ खान पुन्हा एकदा हो कडक फटका अलॉंग द कार्पेट शॉट एस्टेकवरला फिल्डर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकीला जबाबदारी परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी वाचू शकले नाहीयेत कारण वेदांतच्या सोबतीला आता मात्र पाहिलं तर प्रीतम भोईर आणि या ठिकाणी या धाव फलक्यावरती लागल्या गेल्या 2 धाबा. 3 दिवसांमध्ये तब्बल 1 लाख व्ह्यूअर्स प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर भेटताना आपण बघितलेले आहेत. मैदानावर तर अगणित प्रेक्षकांना तुम्ही बघितलं. आरिफ खान पुढचा बॉल ऑन साईडला पूल केलाय, खेचून मारलाय बॉल डीपमध्ये स्क्वेअर लेग झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फार वेगानं 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातात. आरिफ खान एक नामांकित गोलंदाज आहे. मला आजही त्याचा स्पेल आठवतो. एकता ट्रॉफी चॅलेंजच्या मैदानावर जी सिद्दीक बाबे सर गवळी सरांनी आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जरूर प्रिन्स 11 कासार बडोली संघाकडून खेळत असताना आरिफनं 5 कंप्लीट केला होता चॅलेंजच्या मैदानावर. परंतु समीर आपण प्रीतम भोईरला सुद्धा विसरू शकणार नाही. त्याने सुद्धा मात्र अनेक आपल्या नावावरती रेकॉर्ड्स प्रस्थापित करणारा खेळाडू आहे पिंपलकर संघाचा. आपण विचार केला तर हो माय गॉड या ठिकाणी मात्र खराब चेंडूची फेकी चेंडू चला लॉक स्टॉपच्या दिशेनं शेवटच्या क्षणाला असं वाटलं की मात्र थांबवलं जाईल परंतु सीमारेषा मात्र चेंडूने ओलांडली आणि पंचाचा नो बॉलचा इशारा 5 चा प्रयत्न होता परंतु बॉल बॅलन्स करता आलेला नाही आणि 5 धावा त्या ठिकाणी पिंपलकर संघाला मिळाल्या. सोमनाथ भोईर यांच्याकडून पर सिक्सर 1000 रुपीज पिंपलकरच्या फलंदाजांना. परंतु पुढील चेंडू आता फ्रीट असेल आणि त्याच्यावरती प्रीतम भोईरच्या माध्यमातून एखादा मोठा हिट येणार का. अगदी प्रत्येक चौकारानंतर प्रत्येक धावेनंतर आता मात्र पिंपलकर संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अगदी आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय आणि पावसाळ्याला फ्रीट चेंडू आता मात्र फेस करेल प्रीतम भोईर. हो फटक्यात हवेत केल्या परंतु टायमिंग प्रॉपर नाही. मिडॉपला फिल्डर आहेत आणि झेल जरूर पकडला गेला परंतु फलंदाज असेल नाबाद. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या 1 गडी बाद. आम्हाला मुकादम सांगतील की धाव फलक्यावरती धावा लागल्या गेल्या एकूण 10. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पाटील परिवाराची मेहनत, जी मेहनत त्यांनी केली त्या मेहनतीचं आपण फळ पाहतो या ठिकाणी. राजेंद्र पाटील आणि आता त्यांचे दोन्ही सुपुत्र असतील प्रणव जरूर असेल, दिशांत असेल, त्यानंतर प्रथमेश प्रिन्स ऑफ लाखिवली आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सफल करण्यासाठी त्यांची मेहनत तुम्हाला बघायला मिळाली. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय फक्त 1च धाव आणि गावदेवी स्पोर्ट लाखिवली या संघाने तर कमाल केली. चला आईवा जेलसाठी आता पारितोषिक वाढलेलं आहे. प्रथमेश पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल सीमारेषेच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकास. क्या बात आहे. म्हणजे आपण खेळाडूंना जरूर इथे मात्र भरपूर पारितोषिक देतोय परंतु प्रेक्षकांसाठी देतोय मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात पारितोषिक आपण या स्पर्धेच्या वतीने पाहत असतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एकूण 11 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या परंतु गोलंदाजा आपण जर विचार जर केला तर मात्र आरिफ खानने एकूण 10 धाबा खर्च केला. एक सफलता त्याच्या नावावरती राहिली गेली. 3 षटकाचा सामना आहे समीर. सेमीफायनलची मॅच आहे. किमान 3 षटकामध्ये कुठपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हंसिका स्पोर्ट पिंपलकर संघाची आपण जर धावसंख्या पाहिली तर परंतु या ठिकाणी पहा जड समुदाय मानवी समुंदर जिकडे तिकडे पाहावा तिकडे मात्र पाहिलं तर या ठिकाणी प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. हजारोच्या संख्येने सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षक पाहायला मिळतात. तर या ठिकाणी या स्पर्धेचे जनक आधारस्तंभ राजेंद्र पाटील सर यांना मात्र दाखवला जातोय आणि प्रेक्षक वर्गामध्ये जाऊन या स्पर्धेचं ते आनंद घेत आहेत. जर या ठिकाणी आय थिंक पिंपलकर संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. पारितोषिकांचा वर्षा होणार आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोपाल गोलंदाजी करण्यासाठी येतोय MCC कासार बडोली संघाकडून. सामना करील फलंदाज डावखुर हाताचा शैलीदार बॅटर वेदांत. कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजांच्या विचारांना बीट करण्याचा प्रयत्न केला. 1च धाव.
जबरदस्त या ठिकाणी चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. दुसऱ्या षटकाला मात्र गोपालने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने मात्र खर्च केली. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रथम भोईर आणि वेदांची मात्र सध्या आपण जोडी खेळपट्टीवरती पाहतोय. वेदांना 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून निघाला 3 धावा. आणि प्रथमतः विचार आपण केला तर त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 3 धावा. पावलाचा वापर केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. अगदी फलंदाजाचे हावभाव पाहिल्यानंतर समीर या ठिकाणी गोपालच्या वतीने मात्र पाहिली तर गोलंदाजी केली जात आहे. जरूर जरूर बॅटरला रीड करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि हेच तर एका चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि सध्या आपण सेमीफायनलची मॅच खेळतोय आणि एमसीसी कासार वडोदीनं काल एक विक्रम केला, ज्यावेळेला 75 धावा चेस केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. आणि जरूर तो संघ तिथून मात्र मागे वळून बघितलेला नाहीये त्या संघानं. चला एक पारितोषिक अजूनपर्यंत इथे आलेला आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली या पिंपळगड संघाच्या प्रति सिक्सरसाठी भरतजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. हो, या ठिकाणी पाचून इनर एज चेंडू चालला, अगदी शॉर्ट फाईलकडे फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली. दुरीचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल का, परंतु मात्र पहा, ज्यावेळी तुम्ही भिवंडी तालुक्यामध्ये खेळता त्यावेळी तुम्हाला सिंगलला मात्र दुहेरीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मात्र दोघांनी मात्र जे आपले कॉपिंग पिच आहे ते सोडणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र हा तो प्रयत्न इथे आपण यशस्वी म्हणू शकणार नाही, परंतु फलंदाज इथे या ठिकाणी एक्झॅक्टली बाद झालाय का हे पाहावं लागेल. चला पंच सावंत सर, एक्झॅक्टली काय घडलंय, फलंदाज बाद आहे का नाही. प्रीतम आपण थांबायचं आहे, प्रीतम थांबायचं आहे आपण. अजूनही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. पहा, मी मगाशी उल्लेख केला, जर तुम्हाला सिंगलमध्ये दुहेरीमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर मात्र दोघांनी कॉपिंग पिच सोडणं गरजेचं आहे आणि तो पर्यंत झाला नाही. फलंदाज नाबाद आहे. जरूर जरूर भिवंडीच्या क्रिकेटमध्ये हे रूल्स प्रत्येकाला माहिती आहेत. आता हे संघ खरं तर बऱ्याचदा भिवंडीमध्ये खेळण्यासाठी येत असतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल गोपाल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बुंध्यात टाकला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना हो खराब क्षेत्ररक्षण आणि हा बॉल सरळ सीमा पार चौका. संसिका स्पोर्ट पिंपळगड संघासाठी कारण मिड विकेटला मात्र फिल्डर होते, परंतु त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली. जणू काय चेंडूने मात्र तिथे हुलकावणी दिली की काय, परंतु रिझल्ट पिंपळगड संघासाठी आपण चांगला म्हणू शकतो. या सफरच्या साईडने 17 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. आणि सोमनाथ भोईर यांच्याकडे सुद्धा एक पारितोषिक आहे. पर 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक, 4 साठी हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. हो, चेंज पेस पडल्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी अगदी चेंडू बाहेरच्या दिशेने मात्र झपकन मात्र त्या ठिकाणी वळण घेतो आणि अखेर डॉट चेंडूची मात्र सांगता इथे मात्र पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटतं की प्रीतम भोईर समीर आपल्या स्वतःच्या विकेटचं बलिदान देण्याचा प्रयत्न करतोय. जरूर, कारण आता लिमिटेड ओव्हर्सचा हा सामना 3 ओव्हर्समध्ये इथून जास्तीत जास्त रन्स बनवाव्या लागतील. कारण एक मात्र संघ ज्यांना हायेस्ट रन चेस केलेले आहेत आणि समोर कासार वडवली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला फाईट करायची असेल तर मोठं टार्गेट सेट करावं लागेल. गोपालचा बॉल पुन्हा कटर, आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर गोलंदाज आरिफ खानने खर्च केल्या होत्या 10 आणि या षटकाचा विचार जर केला तर गोपालने खर्च केल्या 6 आणि एका अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आपण पाहिली लेगबायच्या स्वरूपात. एकूण 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून एका षटकाचा खेळ बाकी, जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम सामन्यामध्ये गावदेवी स्पोर्ट दानव संघाच्या विरोधात खेळणार आहे. मग पिंपळगड संघ असेल की कासार वडवली संघ असेल, आणि 3 विभागातून मात्र 3 संघ या स्पर्धेमध्ये पोहोचले गेले. आणि हे दृश्य पहा, राजेंद्र पाटील सर पूर्णपणे अगदी चौफेर सीमेरेषेच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी वाटचाल करता प्रेक्षकाशी संवाद साधतायत. आणि जरूर या ठिकाणी सर्व प्रेक्षकाचे त्यांनी आभार इथे मात्र मानलेले आहेत, कारण प्रेक्षकांनी स्पर्धा अगदी डोक्यावरती उचलून घेतलेली आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. आणि पहा, पुढील पर्वाची सुद्धा तयारी समीर झालेली आहे. पुढील पर्वामध्ये स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 1 लाख रुपये. आणि या स्पर्धेमध्ये फॉर्मॅट असेल फक्त नाईट, आणि फक्त 24 संघांना किंवा अधिक संघ मात्र खेळले जाऊ शकतील. परंतु
ते स्वरूप वेगळं असणार आहे. काहीतरी नाविन्य त्या स्पर्धेमध्ये त्या पर्वामध्ये आपण पाहणार आहोत. तिसरा षटक गोलंदाज कासारवरली संघाच्या माध्यमातून अक्षय पाटील आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय आणि त्याच्या अगेन्स्ट आहे लेफ्ट आर्म बॅटर प्रीतम भोईर सध्या चाचपडतोय खेळपट्टीवरती. ऑन साईडला जरूर फटका खेळलाय परंतु ताकदवान नाहीये, पूर्णपणे मिडल मात्र तिथे झाला नाहीये. मिड विकेटला मात्र चांगला क्षेत्रक्षण आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फलंदाज प्रीतम भोईर बाद होऊन माघारी परततोय. लागेल. आज खरं तर या महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रीतमला हवा तसा खेळ करता आलेला नाहीये, परंतु ओव्हरऑल स्पर्धेमध्ये तो खूप चांगला खेळलेला आहे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये थोडासा अपयशी ठरला जरूर. हो, कारण आपण जर त्याचा खेळ पाहिलं तर समीर 7 चेंडू त्याने मात्र फेस केले आणि त्याच्यामध्ये फक्त 5 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रीतमकडून मात्र भरपूर पिंपळगड संघाला मात्र अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा मात्र पूर्णपणे निराशा झाल्या. नवीन फलंदाज प्रतीक आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला, आपण त्याला पाहू शकाल. हो, फटका हवेत खेळलाय उंच उंच आणि टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेटला फिल्डर तैनात, अजून विकेटचं पतन आणि अखेर पिंपळगड संघाला लागणारा हा तिसरा धक्का. डाव्या तसा बॅटर वेदांच्या बॅटमधून देखील हव्या तशा धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेल्या नाहीयेत, परंतु मोठ्या मॅचमध्ये आपण योगी सर अनेकदा पाहिलेलं आहे. लो स्कोरिंगचे सामने होत असतात, धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नसतं. ज्या वेळेला तुम्ही क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल खेळत असता, चेझिंग करणं कठीण असतं. परंतु समीर आपण जर पाहिलं तर आता मात्र या पहिल्या डावाचा विचार जर केला तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू किमान मी या पिंपळगड संघाचा जर विचार केला तर 10 पेक्षा अधिक धावा जर जोडल्या गेल्या तर कदाचित या सेमीफायनलच्या लढतीमध्ये एक चांगली रंगत पाहायला मिळू शकेल. परंतु तो प्रयत्न इथून प्रतीक आणि सौरभ पाटील च्या वतीने पाहायला मिळू शकेल का? परंतु शेवटच्या षटकामध्ये अक्षय पाटीलचं कमालीचं सध्या कामगिरी आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती रनआउटचे विकेट्स त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर मात्र त्याच्या अकाउंटमध्ये एक विकेट्स पाहिली आणि तो फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. आता मात्र उर्ध विकेट मारा करतोय. हा चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाही, लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक वेगळ्या चेंडूवरती जे पावतोय सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि जर आपण जर या इनिंगचा विचार केला तर एक मात्र चौकार वेदांच्या बाटमधून निघाला, त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला ही सीमारेषा ओलांडता आलेली नाहीये. संघाची धावसंख्येकडून पाहिली तर 3 गडी बाद 19, अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. अक्षय पाटील स्टेप मध्ये थोडासा चुकतोय, त्यामुळे मात्र पंचाच्या वतीने डेड बॉलचा इशारा इथे मात्र दिला जातोय. धाणीव संघाने मात्र पाहिलं तर आज लक ऑन आहे, कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून सुद्धा मात्र पाहिलं तर त्यांची चिठ्ठी निघाली आणि बॉल आउटच्या माध्यमातून सुद्धा मात्र अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. गोलंदाज अक्षय पाटील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी आपण जर त्या दिशेने जर पाहिली तर थोडीशी खालवर आहे, तरी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज राजेंद्र पाटील सरांबद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे राहतील. समीरच्या अनुषंगानं या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण. नियोजनबद्ध आयोजन बघायला मिळालं, कुठल्याही प्रकारची कमतरता. खरं तर पहिल्यांदाच नाईट फॉर्मॅट आयोजित केला. बऱ्याचदा आपण पाहतो की एखादे नवीन आयोजक असतात त्यांच्यासाठी गफलत होत असते. यावेळेला स्लॉग इट अक्रॉस द लाईन फटका, लाल जवाब आहे आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फिल्डर जरूर होता, परंतु त्याचा मात्र कुठेतरी अनुमान जो आहे तो मात्र चुकीचा पाहायला मिळाला आणि अखेर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आणि चौकाराच्या साईडने आता मात्र पावसाळ्यात सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता पिंपळगड संघ पोहोचलाय, कारण 25 धावा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या.
अजून एक ऑनसाईडला खेचून मारला चेंडू चालला जमिनीच्या साईडने पुन्हा मात्र मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहेत पुन्हा चेंडूने हुलकावून दिली बाकअपला फिल्डर आहेत 2 धावा कंप्लीट तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजा घेरा शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र पाहू शकाल अंतिम फेरी गाठण्यासाठी MCC कासार वडोली संघाला इथून 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करावा लागेल थोडा वेळ आपल्याकडे आहे तर जाऊया पुन्हा आपण DJ कडे आणि ऐकूया एक मधुर संगीत असं वाटलं होतं की हंसिकास्फोट पिंपळगड टीमचं वर्चस्व राहील पण कासारवडी टीमचं एक चांगलं बॉलिंग अटॅक पाहिला आपण क्रिकेट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये कोण वर्चस्व ठेवेल कोण डॉमिनेट करेल कोण बाजी मारणार हे सांगणं तेवढं सोपं नाही आहे पवार सर परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर पहिल्या इनिंग्समध्ये एकूण धावा झाल्या धावफलकावरती 27 आणि 28 धावांचं लक्ष्य आता सेट करण्यात आलेलं आहे फायटिंग टोटल जरूर आहे आणि प्रीतम भोईर या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण बघत आलेलो आहे त्याच्यामुळे जरूर त्याचं षटक हे फार महत्त्वपूर्ण असेल या लढतीमध्ये आणि जिथे खूप छान उल्लेख केला आपण कारण की प्रीतमवर एक मोठी जबाबदारी असेल तो प्रीतम मारा करण्यासाठी सज्ज होत आहे पहिला चेंडू आणि जी दबाव साफ असेल कारण की तुम्हाला 18 चेंडूमध्ये 28 धावा जेव्हा रोखायची असताना समिती तेव्हा मात्र तुमच्या जवळचा सर्वात चांगला प्रदर्शन करणं गरजेचं आहे चांगला खेळ आता इथून पहिल्या षटकापासून साकारावा लागेल आणि इथून पॉवर प्लेमध्ये विशेष म्हणजे विकेट्स घेऊन द्याव्या लागतील त्या प्रीतम भोईरला आणि समोरचा बॅटर कोण आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी 134 धावा पटकावून काढले असा हा डेंजरस बॅटर तो म्हणजे कासार वडवली टीमचा एक ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर याच पता पुढे येऊन पटका खाली क्षेत्र शोधून काढलंय पण चांगलं क्षेत्ररक्षण विकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र मोहित कंप्लीट करेल आणि निश्चित समीर जर पहिला आपण हंसिकास्फोट पिंपळगड टीमला जर अंतिम फेरीचं स्थान पक्क करत असेल तर येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 विकेट प्राप्त करणं गरजेचं राहील जरूर इनिशियल ओव्हर्समध्ये जर तुम्ही ब्रेक थ्रू दिलात तरच या मॅचमध्ये तुम्ही शिरकाव करू शकता परंतु MCC कासार वडवली संघानं हायेस्ट रन चेज या स्पर्धेमध्ये केलेला आहे म्हणजे आतापर्यंत 2009 पासून एक नवा चॅम्पियन नवा विजेता संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळणार आहे एक आनंदाची गोष्ट आहे समीर जर विचार केला आपण तर आतापर्यंत या 3 दिवसामध्ये निश्चित प्रत्येक सामने अतिशय रंगतदार पाहायला मिळाले एकही सामना आता झाला नाही की तो एकतर्फी जास्त सामना झाला असेल म्हणजे फुल पैसा वसूल टुर्नामेंट सक्सेसफुल रित्याकडे वाटचाल करताना क्या बात आहे संपूर्ण क्रेडिट गावदेव लाकिवल यांनी
राजेंद्र पाटील सर ऑल पाटील परिवाराला दिला जातोय. जो भविष्य त्यांनी पाहिलं होतं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तो स्वप्न साकार होताना पाहतोय आपण. आणि बाईंनी हे अनाउन्स केले की पुढच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप वेगळं असेल. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र हा मोठा प्रहार फटका फटला काय पायाचे समोर कोण आहे सनाब जोशी एकानं फेकला दुसऱ्यानं टिपलं आणि क्लिअर इथं मात्र पहिला विकेट बाद होतोय तो आरिफ खानच्या स्वरूपात. क्या बात है रिले कॅच जबरदस्त झेल पकडलाय कॅच ऑफ द सेमीफायनल. सूरज आणि सूरजच्या सोबतीला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय सौरभ पाटील हा रिले झेल पकडलाय आणि ब्रास बँड आता सुरू झालेला आहे. क्या बात है स्पर्धेचे आयोजक एवढे खुश झाले की राजेंद्र पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी. ब्रास बँड पथक देखील आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय सुनील पवार सर या झेलसाठी स्वतः स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील सरांकडून या दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येथे आलेलं आहे. क्या बात एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या झेल तुम्हाला आवडला असेल तर. निश्चित खूप छान उल्लेख केला पण आणि राजेंद्र सर यांच्याबद्दल सरने उल्लेख केला होता की त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट साठलेलं आहे. त्याचा परिणाम पडतो की आपण या जेलबद्दल राजेंद्र पाटील सर यांच्याकडून तब्बल 500 रुपये. पण पिंपळगडचे पाटील राखे आपण चला बाउंड्री लाईनच्या बाहेर चला बाहेर थांबायचं आहे मागं थांबायचे दोन चला. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 10,000 रुपये दिले जाईल. डेथ बॉलचा इशारा प्रीतम पाटील मात्र अतिशय छान प्रीतम भोईर अतिशय छान गोलंदाजी करतोय. पाहतोय ज्या विकेटची आवश्यकता आरिफ खानचा विकेट प्राप्त करतोय. इथून मात्र जर समीर एखादा विकेट कवचित पाहतोय की या स्पर्धेमध्ये ज्यांनी खोऱ्यान धावा बनवल्या मोहितचा विकेट जर या षटकामध्ये आला तर मात्र हंसिका स्पोर्ट पिंपळगडची बाजू खूप भक्कम होईल. जरूर कारण मोहित चांगल्या फॉर्मात आहे आणि महत्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये तो खूप चांगला खेळलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या विकेटचा शोध जरूर घेतील. प्रीतमचा पुढचा बॉल ऑन दी राईट खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफचा फिल्डर जज करतोय. आणखी एक धक्का धक्के पे धक्का दे धक्का. वन मोर विकेट डाऊन. धमाल ज्या गोलंदाजांनी मोठ्या मोठ्या बॅटवर हुकूमत गाजवली या स्पर्धेमध्ये असं वाटलं होतं की प्रत्येक सामने हाय स्कोरिंगचे होतात पण या बॉलरनी खूप मोठी प्रगती केलेली या स्पर्धेमध्ये. तब्बल जर विचार केला आपण 12वा विकेट या स्पर्धेमध्ये त्यांनी प्राप्त केलेला आहे प्रीतम भोईर यांनी. ग्रेट बॉलिंग. नवीन बॅटर हॅट्रिकवर येऊन ठेपल्या जर विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण केली तर आदरणीय एसजी इंटरप्राइजचे प्रोप्रायटर ऋतिक पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये एक विकेट आणि तब्बल 10,000 रुपये रोख रक्कम दिल्या जाईल. हॅट्रिक बॉल हेच सांगतोय आम्ही प्रीतम याला. तोच गोलंदाज चांगला चेंडू होता आणि जिथं खोलवट टप्प्यात नाही या खराब क्षेत्रक्षण चुकीला माफी नाही आहे. चेंडू मात्र बघता बघता सीमा पार 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 आला या लकी चौकार. मधून बॉल निघून गेला सर्व फरार झाला. ना इक्का दुक्का सीधा चौका. समीर जेव्हा तुमच्याजवळ कमी धावसंख्या येतात ना तुमचं सर्वात महत्त्वाची ताकद काय क्षेत्ररक्षण या गोष्टी तुम्हाला भर देणं गरजेचं आहे. पाहतोय की आपण अतिशय चांगलं षटक हातात मात्र एक लकी चौकार आलाय. आता मात्र षटक जर पाहिलं आपण इथं मात्र धावसंख्या पाहतोय आपण 5-2 गडीच्या मोबदल्यामध्ये. हा चौकार जर गेला नसता तर परिस्थिती अजून उलट असती. मानसिक दबाव बॅटरवर आला असता. जरूर आणि आता सायकोलॉजिकली प्रेशराईज करणं देखील तेवढाच महत्त्वाचं असेल. पिंपळघर संघाला प्रीतम विकेट टेकर गोलंदाज 2 विकेट्स आतापर्यंत त्याला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा लोवर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. फक्त दिशा दाखवत असताना शॉट मिड विकेटला एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना धावफलकावरती 6 धावा. 28चं लक्ष्य पार करायचं आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट धानिव संघाचे खेळाडू देखील
टक लावून पाहतात की कोणता संघ फायनल खेळण्यासाठी येतोय. अतिशय बरोबर, कारण की दोन्ही टीमची एक कमकुवत कडी बघण्याचा मार्ग ते करत आहेत आणि ती कमकुवत कडी कुठली असेल हे सांगणं, हे बाकीत करणं योग्य ठरणार नाहीये. प्रीतम मात्र भरोशावर गोलंदाजी करतोय. निश्चित योग्य गोलंदाजी करताना प्रीतमचा पुढचा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. वा भाई वा 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 वा, हा आलाय टोलेजंग षटकार. षटकार आपण विचारलो होतो की मोहित अजून खेळपट्टीवर आहे. याचबरोबर जर पहिला आपण मोहित धावसंख्या 12 धावफलकावर पाहतोय आपण. मोहित व्यक्तिगत जर या स्पर्धेमध्ये पहिला आपण 1.5 शतक पूर्ण करेल काय? निश्चित आमचे प्रथमेश भाई आपण या व्यासपीठावर. काय क्लास फटका मोहितच्या बॅटमधून. निश्चितच समीर काय बोलशील? मोहित कासारवाडी टीमचा एक ट्रम्प कार्ड बॅटर ठरलेला आहे. प्रत्येक सामन्यात पाहतोय की कोरियन धावा तो पटका होतोय. या विकेटशी त्याचं चांगलं मला असं वाटतं की नातं असावं. ज्या प्रकारे या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये त्यानं बॅटिंग केलेली आहे. एक अर्धशतक देखील त्यानं झळकावलं आहे या स्पर्धेमध्ये. आणि इथून काय फटका खेळला, रिस्की स्ट्रोक. ज्या वेळेला टॉप ऑर्डरचे तुमचे खेळाडू लवकर आउट होतात या कंडिशन्सला फार कमी असे फलंदाज असतात की जे रिस्की फटके घेतात. परंतु इथे पुढे येऊन ओव्हर स्टेप आउट करून खरं तर फटका एक्झिक्यूट केला आणि षटकार प्राप्त केलेला आहे. खूप छान उल्लेख केला आपण समीर, कारण की अशा स्थितीमध्ये तू बोलला की पुढे येऊन खेळण्याचा प्रत्येक धाडशी निर्णय घेतला होता त्यांनी. कारण की जेव्हा तुमच्याजवळ धावसंख्या कमी येते तुम्ही क्लास दाखवून बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण तो त्याचा नेचर खेळ दाखवतोय. पुढे येऊन प्रीतम हवी होते, त्याच्या लक्षात आला, पुढे सरसावट एक देखणा षटकार ठोकलाय. आता मात्र समीकरण निश्चित सोपं बनलंय. येणारे इथून मात्र 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. सन ऑफ भिवंडी, खूप मोठं नाव, सूरज जोशी येतोय या षटकामध्ये. निश्चित बघायला मिळेल की सामना कुठल्या टीमकडे झुकला जाईल. सूरज सज्ज होताना धीम्या गतीचा चेंडू होता. स्ट्रोक चेक करतोय, फक्त पुश करतोय, कव्हर क्षेत्राकडे पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरकडे. त्या दरम्यान एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय बॅटर. सूरज जोशी या खेळाडूच्या नावे अनेक विक्रम आहेत गोलंदाजी करत असताना. परंतु आज त्याच्या गावच्या संघासाठी एक मॅजिकल षटकाची अपेक्षा त्याच्या संघ सहकाऱ्यांना आणि त्याच्या पाठीराख्यांना लागली असेल. अर्धा पिंपलगर गाव या ठिकाणी इथे जमा झालेला आहे असं वाटतंय. ज्याप्रमाणे तुम्ही आवाज ऐकतात. सूरजचा बॉल लाऊडली अपील करण्यात आली होती, परंतु बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल, प्रत्येकी डॉट बॉल दबाव वाढवणारा डॉट बॉल असेल. अगदी बरोबर उल्लेख केला आपण, कारण की अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 15 धावेची आवश्यकता येणार आहे. इथून मात्र चेंडू बघतोय आपण 10-15चं समीकरण आहे, कारण की हा विकेट जर इथं मात्र प्राप्त केल्या गेलं तर मात्र निश्चित कमबॅक करू शकतोय पिंपळगर हा संघ. गोलंदाज सूरज, दोन्ही रती महारथी. हा चेंडू मात्र लाईन चेक करतील पंच सावंत सरांचे. दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि एका अतिरिक्त धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 14. निम्मा पल्ला इथं मात्र पार केलंय हे पाहतोय. पॅक क्राऊड हंसिका स्पोर्ट पिंपळगडचे खूप मोठी समर्थक यामध्ये पुढे येऊन प्रत्येकदा चांगला फटका गॅप शोधून काढलाय. थांबू शकणार नाही. कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. फटका एक्झिक्यूट करत असताना ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला होता त्यावेळेला अक्षरशः बॅटचा फेस क्लोज झाला होता, परंतु पॉवर इतकी जनरेट केली होती हा फटका खेळत असताना की तो बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. जोशीचा पुढचा बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला. हा देखील बॉल सीमा पार येतोय. खणखणीत चौकार. मोहितच्या बॅटमधून हा 149वी धाव होती. काय क्लास बॅटिंग, हाय क्वालिटीची बॅटिंग पाहतोय आपण. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता.
हुकचा फटका, कंट्रोल हुकचा फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना आणि येतून आणि 150 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण करणारा बॅटर ठरलाय तो मोहित. अ ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग. असं वाटते की तुम्ही उल्लेख केला होता समीर की या खेळपट्टीसोबत प्रेम झालंय काय या बॅटरला, ज्या प्रकारे खेळपट्टी त्याला साथ देते. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय आपण. सूरज पलटी फटका आणि यावेळेस पाहता फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल टिपल्या गेलं. मात्र पाहायला मिळालेला नाहीये, कारण की आता परिणाम हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमची बॅटिंग कुठंतरी कमकुवत पाहायला मिळाली आणि उलट कासारवडी टीमची एक भेदक बॉलिंगचा अटॅक पाहिला आपण. त्याचबरोबर 27 धावसंख्या रोखल्या गेलं आणि 28 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना मात्र मोहित नावाचा बॅटर पुन्हा उच्च कोटीची बॅटिंगचं प्रदर्शन करताना अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमोल भोईर येतोय. 5 चेंडू आणि इथून मात्र अजून 6 चेंडू 5 असं समीकरण. एक चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल. इथं मात्र समोर कोण आहे पाहतोय आपण. मोहित किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल या स्पर्धा. स्वीपचा फटका पाहतोय आपण. टायमिंग परफेक्ट करता आली नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त एक सिंगल दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आणि अतिशय चांगला तालमेल. 2 धावा सहज कंप्लीट आणि इथून मात्र फक्त 3 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम मेगा फिनालेमध्ये प्रवेश करण्यासाठी. असं वाटतं की पिंपलगडच्या खेळाडूंनी सामना सोडलेला आहे. ज्या प्रकारे ते धावतायत, 3 धावांची आता गरज असेल सामना जिंकण्याकरिता. हर्ष पाटील व्हॉइस ऑफ लाकिवली आपण सुद्धा कॉमेंट्रीमध्ये यायचे. हर्ष पाटील लोकल मॅन. आणि तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला पण कित्येक वेळा सांगतो पवार सर माझं येणं होत नाहीये, कारण की पहिले घरचे काम. यस, यावेळेस पात्रात चांगला प्रयत्न होता खेळ घेण्याचं. वा भाई वा. प्रीतम भोईर वन मॅन आर्मी अजून सामना जिंकण्यासाठी. इथून पाहतोय की आपण 4 चेंडू 3 समीर. सामना संपला नाहीये. या जरूर. चेंडूवर जर विकेट प्राप्त केला किंवा निर्धाव केला तर सामना प्रत्येकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकतोय. हो, आणि रन बॉल इक्वेशन ज्या वेळेला येतात ना, त्या वेळेला बऱ्याचदा आपण पाहतो की गोलंदाज हवी ठरतात फलंदाजांवरती. आणि म्हणतात ना शेवटच्या षटकामध्ये एका चेंडूवर षटकार मारणं सोपं आहे, पण एक धाव घेणं कठीण आहे. हे जर कोणी विचार असेल तर बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांना आपण विचारू शकता. सज्ज होताना गोलंदाज. ओ या स्पर्धा फोर्सिंग फटका आणि विजयी षटकार. झेल टिपल्या गेला इथं मात्र प्रेक्षकामध्ये.